तुम्हाला इथे सगळ्यांना कशासाठी बोलवलंय याची कल्पना आहेच, पण तरीही जर कुणाला माहिती नसेल म्हणून सांगतो. आपल्या धाकट्या मालकीनबाई त्यांचं मंगळसूत्र चोरीला गेलंय आणि ते सापडायला हवं, म्हणून ताईसाहेबांनी आदेश दिलाय की सगळ्यांची झडती घ्या. नुसती तुमचीच झडती घेण्यात येणार नाहीये, तर तुमच्या घराची सुद्धा झडती घेतली जाणार आहे. नानासाहेब, आयुष्यात कधी कोणाची काडी बी उचलली नाही मी, आणि ह्या इथं 12 वर्ष झालं काम करतोय. तुमचा आमच्यावर एवढा बी विश्वास नाही. विश्वास आहे सर्वेश, विश्वास आहे, पण ताईसाहेबांचा तसा आदेशच आहे. आणि आपल्या धाकट्या मालकीनबाईंचं मंगळसूत्र तर सापडायला हवंच ना, त्यामुळे सहकार्य करा. हवं तर ही माझी विनंती समजा, पण उगाच खोलात जाऊन मला अडचणीत आणू नका. अरे कर नाही त्याला डर कशाला, म्हणून कृपया सहकार्य करा. अहो काय नाही ना, सगळ्यांना रांगेत उभं केलंय. काय परेड बिरेड आहे का झेंडा वंदनाची? लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट. हा, धाकट्या मालकीनबाईंचं मंगळसूत्र हरवलंय. आमची संजूच. हो, ताईसाहेबांनी आदेश दिलाय की या सगळ्यांची झडती घेण्यात यावी, म्हणून हा सगळा प्रपंच. वहिनी साहेब म्हणाले का? नाही नाही नाही, मग बरोबर आहे तुमचं. घ्या घ्या घ्या. नाही ना, घ्या घ्या. नाही यांच्यातच लपला असणार चोर. अहो आपण यांना एवढं गरीब गरीब म्हणतो, पण एक नंबरची चोरटी असतात. अहो यांच्यासाठी किती बी चांगलं करा, पण शेपूट वाकडच बर का नाना. लास्ट टाइम मध्ये आमच्या पॅलेस मध्ये असंच घडलं. अहो आमचा खानदानी 9 लाख हार तू चोरीला गेलं. हो काय मायला सगळ्यांना लाईनीत उभं केलं. हा, आणि लाईनीने सगळ्यांना सागर संगीत नारळ दिला हातामध्ये. काय रे, कोणी चोरलंय मंगळसूत्र? हा, सर्वेश? सर्वेशच ना? नाही, आम्ही नाही घेतलं. मायला सगळे चोर लोक हेच म्हणतात, मी नाही चोरलं म्हणे. बऱ्या बोलाने कबूल करा. हा, खानदानी आहोत आम्ही, मोठ्या मनाने माफ करू तुम्हाला. बघा नाही तर पोलिसांकडे ऐका, पोलिसाचंच घर आहे. पंजाबराव, अहो हे सगळे आमच्या विश्वासातले आहेत. हे असं नाही करणार. हो ना ना, त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. कुठल्या जमान्यात राहताय तुम्ही? यांच्यातला चोर असला पाहिजे. नाही तर मला सांगा, एसीपी रणजित ढाले पाटील यांच्या घरी बाहेरून कोण चोरी करायला येणार? यांच्यातलाच असणार. मायला आपण चोर शोधू आणि चांगली पायतानांनी पूजा बांधू त्याची. हा चला, तुम्ही तिकडून सुरुवात करा, मी इकडून सुरुवात करतो. काय रे? नको नको पंजाबराव, अहो तुम्ही कशाला विनाकारण? या घरातली माणसं समर्थ आहेत हे सगळं सांभाळून घ्यायला. अहो नाना, असं काय करता? आम्ही का बाहेरचे आहेत का? आम्ही बी घरातलेच आहेत. आणि इथं माझ्या लेकीचं मंगळसूत्र गेलंय ना. सौभाग्यवती संजीवनी रणजितराव ढाले पाटीलचं. खरं त्याची काही आवश्यकता नाही पंजाबराव, मी घेईन झडती. झडती होणार नाही. अहो पण ताईसाहेब, मी बोलतोय साहेबांशी. नाना, सर्वेश, मिलिंद, अभिजित ही सगळी आपल्या घरातली माणसं आहेत. आणि जडतीच घ्यायची असेल तर माझ्या कपाटाची घ्या. दादासाहेबांची खोली चेक करा, हवं तर मामासाहेबांची खोली चेक करा. रणजितराव काय बोलताय तुम्ही? आमची कशी झडती कशा पाहिजे? अपमान आहे, टोटल इन्सल्ट आहे हा. बरोबर बोलताय मामासाहेब, मला तेच म्हणायचंय.
यांची झडती घेणं म्हणजे यांचा सुद्धा अपमानच आहे. हो रणजितराव, ही बाहेरची माणसं, आम्ही तर घरातले आहात ना. ही माणसं सुद्धा घरातलीच आहे मामासाहेब. गेली अनेक वर्ष त्यांनी या घराची सेवा केली आहे. आणि मामासाहेब, घरातल्या माणसांची आपण झडती घेत नसतो. नाना, झडती होणार नाही. आपण ताईसाहेबांना मी बोलतो आहे साहेबांची. आई साहेब, रणजित, बरं झालं तुम्ही लवकर आलात घरी. तुमची घरात गरज होतीच. संजीवनीचं मंगळसूत्र चोरीला गेलं हे कळलं असेल तुम्हाला. आम्ही नानांना सांगितलंय सगळ्या नोकऱ्यांची झडती घ्यायला. आईसाहेब, कुठल्याच नोकराची झडती होणार नाही. आईसाहेब, कुठल्याच नोकराची झडती होणार नाही. मी तसं नानांना सांगून आलोय. आम्ही काहीतरी सांगितले त्याला तुम्ही मनाई केली. प्लीज आईसाहेब, गैरसमज नको. रणजित, तुमच्या बायकोचा भाबडेपणा समजू शकतो आम्ही. त्यांच्या बुद्धीला काही मर्यादा आहेत. पण चोरी झाली आहे त्याच्या मुळापर्यंत जायला नको का? नवरा म्हणून विचार करू नका, पोलीस ऑफिसर म्हणून विचार करा. अगदीच वाटतं आईसाहेब, पण गुन्ह्याच्या मुळाशी जाण्याची ही पद्धत नव्हे. म्हणजे आय मीन, आईसाहेब, आपल्या घरात काम करणारा प्रत्येक माणूस आपल्या जवळचा आहे, आपल्या विश्वासातला आहे. आणि त्यांची अशी झडती घेणं म्हणजे तो विश्वास तोडणं आहे. रणजित, आम्हाला वाटतं तुम्ही भावनेच्या भरामध्ये. नाही आईसाहेब, मी अजिबात भावनेच्या भरात बोलत नाहीये. मी खूप प्रॅक्टिकल बोलतोय. अहो, ते सगळे निर्दोष असतील आणि आपण त्यांच्यावर संशय घेतोय म्हणून एखाद्या व्यक्ती डूक धरून चुकीचं काम करेल. आणि मला उगीच त्यांच्या चुकीत आपल्याला भागीदार होऊ द्यायचं नाहीये. असं आहे का रणजित? आमच्या लक्षात आलंय आमच्या प्रत्येक निर्णयाला विरोध करण्याचा विडा उचललाय तुम्ही. हो आईसाहेब. असू दे, आम्हाला सवय झाली आता त्याची. महत्वाचा मुद्दा मंगळसूत्राचा आहे. आता ते शोधण्याची जबाबदारी तुमची. आईसाहेब, मी पोलीस ऑफिसर आहे. गुन्ह्याच्या मुळाशी जाणं आणि गुन्हेगाराला शोधणं याचं रीतसर ट्रेनिंग झालंय माझं. प्लीज ट्रस्ट मी. आय विल फाइंड आउट. मला फक्त 1 ते 2 दिवस द्या. 2 दिवस? रणजित, तुम्हाला 2 दिवस दिलेत. या 2 दिवसात मंगळसूत्र सापडणं मस्त आहे. आहो, चूक करणं चूक नसल, पर एकच चूक बार बार लगातार करणं म्हणजे गाढवपणा. गाढवपणा म्हणतात त्याला. काय झालं काय? तेच गाढवपणा. लय लय सॉरी बर का फौजदार. संजू, मला समजेल असं सरळ सरळ बोल ना. कशाबद्दल बोलतेस तू? तेच गाढवपणा. नाही म्हणजे मी की नाही, सासूबाई मला जे बोलल्या ना की नोकरांची झडती घ्यायची, ते तुम्हाला सांगायलाच नव्हतं पाहिजे. सासूबाई केवढ्या कावल्यात आहो माझ्यामुळं. जेवणाच्या टेबलवर एक शब्द पण बोलल्या नाहीत त्या तुमच्याशी. ते होय. तू पण ना संजू. बघ, जे झालं त्यात तुला गिल्ट वाटून घेण्याची काहीच गरज नाहीये. संजू, अगं ही लपणारी गोष्ट नव्हती.
हे बघ, तू मला सांगितलं नसतंस तरी मला कळालं असतं. हा, पण तू मला नसतं सांगितलं तर मी जास्त तुझ्यावर चिडलो असतो. अहो मग ते चाललं असतं की, पण माझ्यामुळं आई लेकरांमध्ये हा बोला. ते काही नवीन नाहीये संजू, यापेक्षाही जास्त चिडल्या ते यापूर्वी. पण निदान त्यांनी यावेळी स्वतःला शिक्षा म्हणून अन्नत्याग किंवा उपवास तरी नाही केलाय ना. ते ह्यासाठी नाही धरला, कारण त्यांनी जर उपवास धरला की नाही तर तुम्ही पण उपवास धरताय. आणि आपल्या लेकराला असं उपाशी नाही बघवलं जात. त्यांचा लय जीव आहे तुमच्यावर, आणि माझ्यामुळे तुमच्या दोघांमध्ये वाद. संजू, असं काही नाहीये. असंच आहे. मी जर धांदरटपणा करून ते मंगळसूत्र हरवलं नसतं ना, तरी आता एवढं महाभारत झालंच नसतं बघा. आता पत्र तर मी तुम्हाला लॉरी भरून सॉरी म्हणलं असत, आता पुण्यांदा काय म्हणू. अगं नकोच म्हणू सॉरी. जे काही घडलंय त्यात तुझी काहीच चूक नाहीये. इट हॅपन्स, इट्स ॲब्सोल्युटली ओके. हे बघ, जे काही झालंय त्यात स्वतःला जबाबदार समजू नकोस. अहो, तुम्हाला तुमच्या बायकोची चूक कधीच दिसणार नाही का? संजू, मी तुला दागिना आणला म्हणून तुला मंगळसूत्र काढायची वेळ आली. म्हणजे हे जे काही घडलं ते माझ्यामुळे घडलं असं म्हणू का? नाही ना. मग कशाला काळजी करतेय? तुझा फौजदार आहे ना तुझ्यासोबत. होईल सगळं नीट. आलोच मी फ्रेश होऊन. टेरेसवर ये. डॅडींचा आत्ता मेसेज. एक झालं की एक, एक झालं की एक. प्रॉब्लेम काय संपतच नाहीत. देवा ज्योतिबा राया. तुझ्या लेटेस्ट प्रॉब्लेमचं सोल्युशन देवाकडे नाही, देवासारखं तुझ्या डॅडीकडे आहे. म्हणजे 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 वाघाचे पंजे, कुत्र्याचे कान, उंटाचे मान. मान नाही, गळा. गळ्यातलं संजय, तुझं जे हरवलंय ना ते जगातला एकच माणूस शोधून देऊ शकतो. दिल मी. म्हणजे डॅडी, तुम्हाला माझं मंगळसूत्र सापडलं? संजय, असं सुखासुखी काय सापडत बिपडत नसतं, आणि खानदानी माणसाची हुडकत बिडकत बसत नाही. ताब्यात घेतात नाड्या, आणि गरज पडली तर आवळतात. डॅडी, का माझ्या संसाराशी आणि आयुष्याशी असे खेळताय हो? तुमच्यासाठी खेळ आहे, पण माझा जीव जातोय. बरोबर, जीव जातोय. पण तू काय केलंस ग? भर चौकात त्या दीड दमडीच्यानं तुझ्या बापाच्या आबरूच्या ठेंडवडे काढले, तेव्हा तू काय केलंस? माझं काम करायचं सोडून तो फॉर्म माझ्याच तोंडावर फाडून माझ्याच हातात दिलास, तेव्हा जीव गेलास की ग माझा? अहो डॅडी, पण ए संजय,
तुझं मंगळसूत्र तुझ्याच हातात मिळ. फक्त त्या गंजक्या सामनचं भूत माझ्या लाईफ मधनं उडव. मग ढाले पाटलांचं खानदानी मंगळसूत्र तुझ्याच हातात पड. फिट्टम फाट. हा. मी तुमचं काम करणारच होते हो. पण म्हणून तुम्ही माझं मंगळसूत्र. कसं आहे संजय, लहानपणीचं विसरलीस वाटतं. लहानपणी नाही का जेवताना मम करताना मी काय म्हणायचो, संजूबा मम कर, तुला चॉकलेट देईल. हे तसंच आहे. द मॉरल ऑफ द मंगळसूत्र स्टोरी, तू त्या सामानचं निपटव, मी तुझ्या हातात मंगळसूत्र ठेवतो. अहो डॅडी, आता टॉकिंगचा टाइम संपला, आता वॉकिंगचा सुरू झाला. तेव्हा संजूबाय बाय बाय. ओ धाकटा जाऊ आई. पाहिलं बर का आम्ही तुम्हाला. आम्हाला बघून लगेच जात होतात ना. हा? अहो नाही, तसं काय बी नाही. या चहा घेऊ एकत्र या. अहो या की. ते मी जरा ते बोलवू नंतर. सर्वेश नाश्ता घेऊन येतोय, एकत्रच नाश्ता करू. बसा. आम्ही फॅन झालो बरं का तुमचे. त्या दिवशी पोहे केले होते ना. ते आपलं सहजच. अहो सहज काय म्हणताय, काय भारी केले होते पोहे. हा पण त्याच्यानंतर काही आमच्यावर मेहरबान झाला नाहीत बघा तुम्ही. त्यामुळं आमच्या सर्वेशनं केलेलं अन्न आपलं ढकलावं लागतंय घशाखाली. अहो नाही, सर्वेश दादा बी चांगलंच करतात की. काय आता चांगलंच म्हणायचं. आता तुमच्या हातचं खाल्ल्यानंतर सगळं सपाकच लागायला लागलंय आम्हाला. चटक लागते हो, चटक लागते तुमच्या हातचं खाण्याची. त्यामुळं सारखं सारखं असं खावंसं वाटतं. अहो मला बी लय आवडलं असतं तुम्हाला स्वयंपाक करून घालायला. वरती आई साहेबांचा नियम आहे ना व, ह्या घरातल्या नोकरांशिवाय दुसरं कोणी स्वयंपाकघरात जायचं नाही म्हणून. आणि मग ह्याच घरात राहून ह्या घरातला नियम कसं मोडायचं. हा मग विषयच नाही, चूकच आहे. पण आईसाहेब आज घरात नाही येतो, कळतंय का. आणि त्या नसताना घरातल्या मोठ्या कोण सांगा की, मोठ्या कोण. अहो बेबी मावशी, त्या कशाला अडवतील तुम्हाला. हा आम्ही तर म्हणतोय आज काहीतरी कराच तुम्ही. कमीत कमी घोडाचा शिरा. अहो नाही, नको, खरंच नको. उग माझ्यामुळे आईसाहेब चिडतील. नको. हो आईसाहेब घरात असतील तर चिडतील ना. बरं झालं आलात धाकटा जाऊबाई. आम्हाला एक सांगा, तुम्हाला तुमच्या आईच्या हातचा शिरा आवडतो का. आवडतो की. मी येऊ का, मी लय गडबडीत आहे. हा बघा त्यांना आवडतो तुमच्या हातचा शिरा. आमच्यासाठी नाही
पोटच्या लेकीसाठी तरी करा. त्यांच्यासाठी पण नाही करणार होय. हे शेवटचं बघा, हे एकदम फायनल. अहो पर अहो राहवत नाहीये म्हणून तुम्हाला विनंती करतोय हो. त्या दिवशी तुम्ही पोहे केले होते की नाही, आम्हाला आमच्या मम्मीची आठवण आली बघा. तिच्या पण हाताला सेम सेम तुमच्या हातासारखी चव आहे, सेम. आज मम्मीच्या आठवण यायला लागली हो, म्हणून तुम्हाला म्हणत होतो. पण नसेल करायचं तुम्हाला तर जाऊ दे. अहो नाही, म्हणजे मी करते. हा हा हॅलो. बोल की ग मर्दाने. अगं तुझ्या ध्यानात आहे की नाही, मी तुला बोलले होते ना, मला ते आपल्या बिझनेस मधनं पैसे पाहिजे. लई नड आहे ग. एवढी इम्पॉर्टंट गोष्ट विसरीन वे मी काय तू बी. मग ते पैसे मला आजच्याच पाठव. हा काय पण करतो. एवढं अर्जंट काय गो, काय संजय, काय झालंय?